हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये फरक असतो तो फक्त आणि फक्त निर्णयाचा. यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो कारण त्याचे जास्तीत जास्त निर्णय हे योग्य होते. अयशस्वी व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये अयशस्वी होतो कारण त्याने जास्तीत जास्त घेतलेले निर्णय हे अयोग्य होते. योग्य निर्णय न घेता आल्यामुळे बऱ्याचशा व्यक्ती खूप मेहनत करून सुद्धा अपयशी होतात. लक्षात ठेवा फ्रेंड्स, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनतीसोबतच योग्य निर्णय सुद्धा घ्यावे लागतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्या गोष्टी फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घ्यायला मदत होईल. मग माझा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे, निर्णय घेताना तुमच्या समोर असलेल्या सर्व पर्यायांचा विचार करा. खरं तर जेव्हा आपल्याकडे एखादा निर्णय घेताना खूप सारे पर्याय उपलब्ध असतात तेव्हा आपल्याला योग्य पर्यायाची निवड करून योग्य निर्णय घेणं कठीण जातं. जेव्हा आपण कन्फ्यूज होतो तेव्हा योग्य पर्यायाची निवड कशी करावी? जेव्हा तुमच्या समोर एखादा निर्णय घेताना खूप सारे पर्याय उपलब्ध असतील तेव्हा तुम्ही सर्व पर्यायांचा चारी बाजूने विचार करा. सर्व पर्यायांच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू तपासून पहा. ज्यावेळी तुम्ही सर्व पर्यायांचा सर्व बाजूने विचार कराल त्यानंतर तुम्ही ठरवा की कोणता पर्याय तुमच्यासाठी जास्त लाभदायक आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लग्न करायचं असेल आणि जर तुम्ही 2-3 मुलं किंवा 2-3 मुली पाहिल्या असतील आणि तुम्हाला त्यावेळी समजत नसेल, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की मी कोणासोबत लग्न करू, अशा वेळी तुमच्या समोर असलेल्या सर्व व्यक्तींना तुम्ही भेटा आणि सर्वांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तींची संपूर्ण माहिती गोळा करा. त्यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या फॅमिलीबद्दल, त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल माहिती गोळा करा. त्या सर्व व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची तुलना करून बघा. मग त्यानंतर तुम्हाला कोणासोबत लग्न करायचंय ते ठरवा, म्हणजे तुमचा निर्णय चुकणार नाही. लक्षात ठेवा, योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या समोर असलेल्या सर्व पर्यायांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. दुसरा आहे, झालेल्या चुकांमधून शिका. कित्येक यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या हातातून घडलेल्या चुकांचा उपयोग त्यांच्या विकासासाठी केलेला आहे. त्यांनी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली आणि झालेल्या चुकांमधून धडा घेतला. जर तुम्हाला नोकरी करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही जर खूप इंटरव्ह्यू देत असाल पण तुम्हाला खूप प्रयत्न करून सुद्धा नोकरी मिळत नसेल तर मग तुम्ही मागच्या इंटरव्ह्यूमध्ये केलेल्या चुका पुन्हा करू नका. तुमच्याकडून झालेल्या चुकांमधून शिका, म्हणजे तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. तिसरा आहे, घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहा. तुम्ही जो पण निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर तुम्ही ठाम राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला समजवा की मी जे पण करेन ते योग्यच करेन. एकदा निर्णय घेतल्यानंतर कधीही विचार करत बसू नका की मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य. जर तुम्हाला विचार करायचा असेल तर तुम्ही निर्णय घेण्या अगोदर विचार करा. निर्णय घेतल्यानंतर कोणताही विचार करू नका. जर तुम्ही निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसलात की मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य, मग त्यानंतर तुमच्या मनामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार येतील आणि हे विचार तुम्हाला तुमच्या घेतलेल्या निर्णयावरून भटकवण्याचं काम करतील. जेव्हा तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तेव्हा काही लोक तुमच्या निर्णयाला बरोबर बोलतील, काही लोक तुमच्या निर्णयाला चुकीचं बोलतील. लोकांना जे बोलायचंय ते बोलू द्या. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. लोकांच्या बोलण्याने इफेक्टेड होऊ नका आणि स्वतःचा निर्णय बदलू नका. स्वतःवर विश्वास ठेवा की मी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे. त्यानंतर आहे, स्वतःला छोटे छोटे निर्णय घ्यायची सवय लावा. तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी तुमचा जो आत्मविश्वास आहे तो उंच ठेवावा लागेल. जर तुम्हाला निर्णय घ्यायची भीती वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा छोटे छोटे निर्णय घ्या. छोटे छोटे निर्णय घेणं सोपं असतं. जर तुमचे छोटे छोटे निर्णय योग्य ठरले तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मग तुम्हाला मोठे निर्णय घ्यायला जास्त त्रास होणार नाही. तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःला छोटे छोटे चॅलेंजेस द्या आणि ते चॅलेंजेस वेळेमध्ये पूर्ण करा. जर तुम्ही स्वतःला दिलेले चॅलेंजेस वेळेमध्ये पूर्ण केलेत तर मग त्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो खूप वाढेल. लक्षात ठेवा फ्रेंड्स, जर तुमचा आत्मविश्वास कमी असेल तर तुम्ही निर्णय घेण्या अगोदर आणि निर्णय घेतल्यानंतर दोन्ही वेळेला कन्फ्यूज व्हाल. निर्णय घेण्या अगोदर तुमच्या मनात येईल की मी निर्णय घेऊ की नको घेऊ. निर्णय घेतल्यानंतर तुमच्या मनात येईल की मी योग्य निर्णय घेतलाय की अयोग्य निर्णय घेतलाय. योग्य आणि ठाम निर्णय घेण्यासाठी आपल्यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. फ्रेंड्स, जर तुम्ही लहान मुलांचे पालक असाल तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना लहानपणापासूनच छोटे छोटे निर्णय स्वतः घेण्याची सवय लावा. त्यांना कोणते कपडे घालायचे आहेत, त्यांना कोणतं करिअर निवडायचं आहे, त्यांना कोणते फ्रेंड बनवायचे आहेत ते त्यांना स्वतःला ठरवू द्या. तुम्ही फक्त त्यांचं मार्गदर्शन करा. जर त्यांच्याकडे पिगी बँक असेल तर लहानपणापासून असताना त्या पिगी बँकचे पैसे कसे वापरायचे हे स्वतःलाच ठरवू द्या. घरातील सर्व निर्णय घेताना तुमच्या मुलांना तुमच्या सर्व निर्णयामध्ये समाविष्ट करून घ्या. तुमच्या मतांप्रमाणेच तुमच्या मुलांच्या मतांना सुद्धा तुमच्या घरामध्ये महत्त्व द्या.
असं केल्यामुळे तुमच्या मुलांचा आत्मविश्वास उंचावेल आणि लहानपणी छोटे छोटे निर्णय घेण्याची सवय लागल्यामुळे मोठे झाल्यानंतर त्यांना मोठे निर्णय घेण्याची बिलकुल भीती वाटणार नाही. मुलांकडे निर्णय घेण्याचा चांगला अनुभव असल्यामुळे ते त्यांच्या जीवनातील जास्तीत जास्त निर्णय नक्की योग्यच घेतील. त्यानंतर आहे निर्णय घेताना भावनांकडे दुर्लक्ष करा. जेव्हा तुम्ही खूप खुश असाल, खूप दुःखी असाल किंवा खूप रागात असाल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका. भावनेच्या भरात घेतलेले जास्तीत जास्त निर्णय हे चुकीचेच असतात. तुम्हाला जो पण निर्णय घ्यायचा आहे तो तेव्हा घ्या जेव्हा तुमचं मन आणि डोकं हे शांत असेल. उगाचच अचानक एखाद्या दिवशी जर तुम्हाला तुमचे मित्र भेटले तर अति उत्साहात येऊन फिरायला जायचा प्लॅन करू नका. कारण फिरायला जायचा प्लॅन करताना तुम्ही बिलकुल विचार केलेला नाहीये की माझी फॅमिली तयार होईल का, मला कामातून सुट्टी मिळेल का, फिरायला जायला माझ्याकडे बजेट आहे का. फक्त मित्र भेटले म्हणून अति उत्साहामध्ये असले निर्णय घेऊ नका. तुम्ही अति उत्साहामध्ये घेतलेला निर्णय पुढे जाऊन हा अयोग्यच ठरेल. त्यानंतर 6वा आहे दबावात निर्णय घेऊ नका. तुम्ही कोणताही निर्णय घेताना कोणत्याही व्यक्तीच्या दबावाला बली पडू नका. उदाहरणार्थ, जर तुमचं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम असेल आणि जर ती व्यक्ती दुसऱ्या जातीची किंवा धर्माची असेल आणि जर तुम्हाला विश्वास असेल की मी आयुष्यभर या व्यक्तीसोबत खुश राहू शकतो, तर तुम्ही समाजाच्या दबावामध्ये येऊन तुमचा निर्णय बदलू नका. लोकांना आवडो किंवा ना आवडो तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. फक्त तुम्हाला ज्या पण व्यक्तीसोबत लग्न करायचंय ती तुमची योग्य साथीदार बनेल का? तुम्ही दोघं एकमेकाच्या जातीचा किंवा धर्माचा सन्मान करू शकाल का? तुमच्या दोघांच्या वेगवेगळ्या चालीरीती आणि परंपरा पुढे जाऊन तुमच्या नात्यामध्ये समस्या तर बनणार नाहीत ना? या सर्व गोष्टींचा दोघं मिळून शांतपणे विचार करा आणि मग योग्य तो निर्णय घ्या. जग काय बोलेल, लोक काय बोलतील याचा बिलकुल विचार करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतलात तर तुमचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होईल. म्हणून लोकांच्या दबावाला बली न पडता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या. त्यानंतर 7वा आहे वेळेवर निर्णय घ्या. फ्रेंड्स, फक्त योग्य निर्णय घेणं महत्वाचं नाहीये, तर योग्य निर्णय वेळेवर घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो योग्य वेळेतच घ्या. वेळ गेल्यानंतर निर्णय घेऊन काहीही उपयोग होणार नाही, तुम्हाला फक्त पश्चाताप होईल. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते. जर तुम्हाला घर विकत घ्यायचं असेल आणि जर तुम्ही तुमच्यासाठी एक घर पण पसंत केलेलं असेल, पण काही कारणास्तव जर तुम्हाला घर विकत घेण्याचा निर्णय योग्य वेळेत घेता आला नाही तर ते घर तुमच्या हातातून निसटून जाईल. असं होऊ शकतं की तुम्ही पसंत केलेलं घर दुसऱ्या कोणाला तरी पसंत येईल आणि तो व्यक्ती त्या घराची डील करेल. तुम्हाला निर्णय घ्यायला उशीर लागला म्हणून तुम्ही एक चांगलं घर विकत घेण्याची संधी घालवू शकता. त्यानंतर आहे जबाबदारी घ्यायला शिका. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक उत्तम नेता बनायचा असेल, लोकांना लीड करायचा असेल, तर तुम्ही घेतलेल्या निर्णयाची स्वतः जबाबदारी घ्यायला शिका. मग तुमच्या निर्णयाचा परिणाम काही येवो, चांगला येवो किंवा वाईट येवो. जर निर्णय घेताना तुमच्याकडून कोणती चूक झाली असेल तर ती चूक सुधारा आणि पुन्हा कधीही ती चूक करू नका. फक्त तुमच्या चुकीचं खापर लोकांच्या डोक्यावर फोडू नका. याच्याकडे त्याच्याकडे बोटं दाखवू नका. जर तुम्ही तुमच्या निर्णयामुळे कोणतं यश मिळवलं असेल तर तुम्ही ते यश साजरं करा. तुमचे योगदान मान्य करा आणि ज्यांनी कोणी तुम्हाला मदत केली असेल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही तुमच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून एक नेता म्हणून तुमची सचोटी, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची नम्रता दाखवू शकता. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.